पेत्र अशाच पद्धतीने होता. पेत्राला स्वस्त बसताच येत नाही, काही ना काही करत राहतो आणि ज्यावेळेस करतो काही ना काही कुटाणाच करतो. नाही कळत तुम्हाला मी काय सांगतोय? ज्यावेळेस पेत्र काही ना काही करतो त्यावेळेस कुटाणाच करतो. पहिला कुटाणा त्याने काय केला? पहिला म्हणजे क्रमवार माझं चुकत असेल, मागे पुढे होत असेल, कारण मला तुम्हाला ह्या वचनाकडे आणायचंय म्हणून मी तुम्हाला दुसऱ्या घटनाकडे जाईल. एक वेळेस येशू गतसेमने बागेमध्ये होता, प्रार्थना करत होता आणि यहूदा इस्करियोत त्याच्यासाठी विश्वासघाती झाला. विरोधकांना जाऊन हात मिळवणे केले, त्यांच्याशी मैत्री केली आणि त्यांना सांगितलं माझ्या मागे चला, मी तुम्हाला पकडून देतो. काय? मी तुम्हाला पकडून देतो. तो म्हणे आम्ही ओळखू कसं त्याला? तो म्हणला लय सोपं आहे, मी ज्याच्याकडे जाईल ज्याचं चुंबन घेईल तोच असणार आहे, त्यालाच तुम्हाला पकडायचं. तो गेला. त्या शिपाई सुद्धा त्या यहूदा इस्करियोत सोबत गेले आणि गेल्याच्या नंतर काय झालं? त्याने येशूला पाहिलं, येशू तिकडे आहे. लगेच हा पळत 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 गेला आणि म्हणला गुरुजी गुरुजी गुरुजी. गुरुजीला आता सगळं माहिती असतं, हो का नाही? येशू कोण आहे? परमेश्वर आहे. त्याला माहिती हा कशासाठी माझ्याकडे आलाय. तो म्हणतो तुला चुंबन घ्यायचं, घ्या ना पटकन, हो ना मोकळा. ते आला, चुंबन घ्यायला लागला, शिपाई गेले, येशूला पकडायला लागले. पेत्राला वाटलं ही संधी बर का मला. पेत्र स्वस्त बसणार नव्हता. म्हटलं ज्यावेळेस काहीतरी करतो कुटाणाच करतो. त्याला वाटतं मी चांगलं करतो, पण ज्यावेळेस तो करतो काय करतो? कुटाणाच करतो. तुम्ही म्हणतो पाळक साहेब काय बोलताय तुम्ही? आजपर्यंत पेत्राबद्दल तर काय ऐकलं, आता हे पण ऐका. पेत्राने पाहिलं की येशूला शिपाईने पकडलं. जर मला ह्या 12-11 शिष्यांमध्ये जर मला पुढारी व्हायचं असेल ना, तर मी काय करतो? एकाचा कान कापतो. लगेच तलवार काढली आणि काय केलं? काय केलं? मला कान कापलं. कान कापलं. फक्त काय केला? कान कापला. त्याला वाटलं आता येशू मला काय देईल? काय देईल? काय देईल? येशू म्हणतो अरे पेत्रा तुला कळत कसं नाही? तू हे काय करतोयस? थोडंफार येशू तिथं बोलला असं, लिहिलं नाही त्याच्यामध्ये, कारण येशूला ते पाहून आनंद नाही झाला. येशू वधस्तंभावर जाऊन जे लोक त्याच्या खुशीमध्ये बालक खूप असतात त्याला म्हणतो हे बापा तू यांना क्षमा कर, इथं त्याला आनंद वाटेल का? काहीतरी बोलला असं, काहीतरी बरं, काहीतरी नक्की का नाही, काहीतरी सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये असावं असं मान नाही. आपण समजून घेऊ शकतो की येशू काहीतरी त्याला बोलला. जो काहीतरी करायला गेला येशू त्याला काहीतरी बोलायला लागला. अरे सगळं काही याच्यासाठीच करतोय मी आणि आम्हाला सगळ्यांसमोर बोलतोय. शेवटी येशूने काय केलं? ज्या शिपाईचं कान कापला होता त्याच्या कानाला स्पर्श केला आणि वचन सांगतो त्याला पुन्हा व्यवस्थित त्याचा कान झाला. ही एक घटना पेत्राच्या बाबतीत. पेत्र एकदाच कुटाणा करत नाही. पेत्राला वाटतं मी सगळंच करतो, पण ते ऍक्च्युअली मध्ये काय असतं कुटाणा. एक वेळेस काय झालं? येशूला पकडून देण्याची वेळ आली. तिथून पुढेच येशूला पकडून देण्याची वेळ आली. येशूला पकडलं, पिला त्याच्या समोर नेत आलं. त्यावेळेस लोक त्याला म्हटले तू पण याच्या सोबत होता ना? तो अजिबात नाही, त्याला कुटाणा करायची सवय आहे. तो काय म्हणतो? अजिबात मला अजिबात अजिबात. तो होता येशूला समोर दिसण्यासाठी, पण येशू आता त्याच्या समोर नाही. येशू कुठे? पिलाताच्या शिपायाच्या स्वाधीन आणि हा कुठे? गर्दीच्या मैफिलीच्या थोडस बाहेर. त्याला वाटलं गर्दीत येशूला काही दिसतच नाहीये. एवढ्या लोकांमध्ये येशूला काय दिसत? तर त्याच्या तकलीफीमध्ये पाहिजे का माझ्याकडे बघत नाही. चला बोलू जाऊ आपण. मी त्याला ओळखत नाही. लोकांना वाटलं खरंच ओळखत नाही, पण लोक ओळखतात हे लक्षात ठेवा. लोक त्याला माहिती की हे पेत्र काही दिवस येशू सोबत होता. त्याला माहिती की हे पेत्र येशू सोबत राहून चमत्कार करत होता. त्यांना माहिती होतं की हे पेत्र अद्भुत कार्य करणारा याच्या सोबत होता. हा पेत्र मासे पकडणार होता, पण याला सन्मान देणारा हाच येशू होता. आणि हा त्याच्यासाठी काय म्हणतो मी याला? तुम्ही किती त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करा, लोक हेच म्हणणार आहे तू त्याच्या सोबत आहे. हालेलुया. एका गोष्टी तुम्ही निश्चय व्हा, कोणासाठी काय करत असाल ना देव सगळं पाहतोय.
पेत्र एकदा नाकारतो, दोनदा नाकारतो, तीनदा तर डायरेक्ट शिव्या शापच द्यायला लागतो. फार शेवटचाच निर्णय तो घेतो. तिथं लिहिलंय शेवटच्या पर ते शब्द वापरले त्यांनी, शाप उच्चारण त्याने केले. येशूला वाईट वाटलं नसेल, पेत्र मध्ये मध्ये करायचा. बरं एवढ्यावर आपलं नाही, पहिल्याच याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं येशूने सगळं काही केलं आणि पाण्यावर येताना सुद्धा येशूला काय म्हणतो, तू भूत आहे. कोण आहे तू? इथं तरी त्याने ओळखला पाहिजे होता ना की तू प्रभू आहे, तो परमेश्वराचा पुत्र आहे. एका ठिकाणी ओळखलं म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुम्ही कंटिन्यू त्याला ओळखता. तुमचं जीवन जगामध्ये चालत असताना, वावरत असताना बिघडत चालतं. हा येशूच्या सोबत होता, लोकांनी येशूला ओळखलं नाही, पण ह्या पेत्राने मात्र येशूला ओळखलं. तू कोण आहेस? ख्रिस्त आहेस. आणि आता हाच काय करतोय, तू कोण आहे? ख्रिस्त आणि समजतं मी काय म्हणतोय? असं नाही आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही सामर्थ्याने भरले म्हणजे याचा अर्थ तुम्ही आता आयुष्यभर सामर्थ्याने भरलेले बा. एकदा तुम्हाला ज्ञान आलं म्हणजे आयुष्यभर तुम्ही ज्ञानामध्ये वाढत राहाल, अजिबात नाही. त्याची एक पद्धत आहे. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं पेत्र येशूला भूत 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 म्हणायला लागला. लोक येशूला भूत भूत म्हणायला लागले. येशूला फार वाईट वाटलं असेल, अरे या फार शिष्याने मला चमत्कार करताना पाहिलं. आज हे फार शिष्य मला त्या शैतानाच्या लायकीचे समजताय, मला राक्षस समजताय. यांच्यासाठी काय काय केलंय, यांना मी काय सन्मान दिला, यांच्यासाठी काय मेहनत केली, यांना कोणता दर्जा मिळवून दिला, आणि हा मला काय करतो, मला खोट समजतंय, मला भूत समजतंय, मला राक्षस समजतंय. येशू त्यांच्याकडेच जातोय. येशू जवळ जवळ जात आला. यांचे आवाज मोठे व्हायला लागले. आज बरं झालं, काही जरी झालं असतं शेवटी तो देव आहे, त्यांना हार्ट अटॅक नाही आला. समजतं मी का? आला पण असता. तुम्ही बायबल नीट वाचा. त्यांना जर ते पाण्यावरून चालत येताना पाहिलं, ते त्यांना भूत म्हणून घाबरायला लागले. जर जवळ जवळ अगदी जवळ, लांब असताना काय वाटत नाही, जसं जसं जवळ येतो दिलकी धडकने तेज बनायला लागते. बरोबर आहे ना? हृदयाचे ठोके वाढायला लागतात. काय सांगतात, एखादा कमजोर मनाचा असेल तर होईल का? नाही. येशूला माहिती एवढ्यापर्यंत मी यांना जाऊ देत नाही, मी काय त्यांना खरं सांगतो. येशू जवळ जातो आणि वचन 27 सांगतं, वाचूया. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, काय धरा, काय धरा, धीर धरा, मी काय म्हणतोय तिथं त्यांना परत आठवण काढून देतोय. मी आहे म्हणजे मी परमेश्वर आहे. येशू परमेश्वर आहे आणि परमेश्वराने स्वतःसाठी काय शब्द वापरला, मी आहे, तो आहे. इथं येशू पण तोच म्हणतो, मी आहे, भिवू नका. आवाज कमी झाला पण घाबरायला लागले. पेत्र म्हणतोय ना, याचा आवाज जरा ओळखीचा वाढतोय बर का, कारण त्याला मी म्हटलं ना, काही करायचं म्हटलं की त्याला कुठं शिवाय जमत नाही. त्याची बुद्धी नाही इतकी तेज चालते ना. तुम्ही ऐकून घ्या मला, मी काय सांगतो हे महत्वाच्या गोष्टीवर बोलतोय, कारण जो विषय निवडला ना तो विषय कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि शिष्याचे प्रत्येक गुण तुमच्या समोर ठेवणं पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? मी मागं काय सांगितलं, येशूकडे गर्दी जात होते, हे पण गर्दीतले एक भाग होते. नंतर गर्दीतून विश्वासात आले, विश्वासाचे भाग झाले, मग विश्वासातून शिष्य झाले, शिष्याचे भाग झाले, आणि नंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्यातूनच काही. नंतर मी हळूहळू पुढे नेला तुम्हाला. प्रत्येक जे उरले ते येशू सोबत चालू लागले, येशू सोबत राहू लागले, येशू सोबत बोलू लागले, उठ बस करू लागले. पण काही दिवसांनी त्या शिष्याने येशूचे शब्द पुढे वाटायला लागले. बरोबर, जे चालत होते आता त्याच्यासोबत चालणं बंद केलं, निघून गेले, पत्ताच नाहीये त्यांच्यावर. याच्यावर हे झालं. हे आपण प्रत्येक दिवसामध्ये, प्रत्येक आठवड्याला शिष्यत्वावर बोललोय. मग हे पण गुण सांगणं गरजेचं आहे का नाही? मग इथं सुद्धा काय लिहिलेलं आहे, मी काय सांगितलं की त्याला पुन्हा काहीतरी करावं असं वाटलं. त्यांना वाटलं नाही ही संधी बर का. त्याचं डोकं चालायला लागले, सगळे घाबरायला लागले. हा आपल्याकडे येतोय, काय होईल, काय होईल, भूत असेल तर माझ्या अंगात शिरल, काय होईल, भूत असेल तर 11 शिष्य मला परत पुढे नेतील, येशूकडे नेतील.
येशू नुसता बोलला की माझ्यातलं भूत पळून जाईल, म्हणून थोडीशी हिंमत केली. पण त्याच्या हिमतीच्या मागे दुसरं कारण होतं. त्याला वाटलं मी जर धाडस करून पुढे गेलो ना, हे लोक मला शाबासकी देतात, वाव तू काय भारी केलंस. आम्ही घाबरलो, पण तू न घाबरता पुढे गेलास, तुझं धाडस लय मोठं आहे. म्हणजे त्याची काय करतात प्रशंसा. याला ते पाहिजे होतं. म्हणून येशूकडे काय बोलतोय 28 वचनामध्ये, ज्यावेळेस येशू त्याला बोलतो त्यावेळेस पेत्र त्याला काय बोलतो, उत्तर देतोय की गुरुजी, प्रभू जर तुम्ही असाल तर वाचा 28 वचन. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी ऐका, आपण परत एकदा, आपण, तुम्ही पण म्हणू लागता का आपण असाल तर, आपण असाल तर. हा पुढे काय लिहिलंय, पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला एक विचारायचं. हा तोच पेत्र आहे ना, हा तोच पेत्र आहे ना, रक्तस्रावी स्त्रीला वस्त्राला शिवताना बरं झालेली साक्ष आहे. हा तोच पेत्र आहे ना, ज्याने याईराच्या मुलीला हाताने उभा केलेला. हा तोच पेत्र आहे ना की याने येशूचे सगळे चमत्कार पाहिलेला. इथे येशू असं का बोलतो? येशू सांगतो मी आहे ना. कोण आहे म्हणा, मी आहे ना. येशू सांगतोय मी आहे, घाबरू नकोस. तुझ्या हर एक संकटात, तकलीफीमध्ये, त्रासामध्ये, वेदनामध्ये, छळामध्ये, अपमानामध्ये मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस. पण तरी आपण काय म्हणतो, प्रभू तू असेल तर. नाही समजलं मी काय म्हणतो. तू असेल तर. आमची प्रार्थना कशी, जर आणि तर. आमचा विश्वास कसा, जर आणि तर, जर आणि तर. प्रभू तू मला हे दिलं तर मी तुला ते देईन. प्रभू तू माझ्या जीवनात हे केलं तर मी तुला हे देईन. जर आणि तर. समजतंय? किती जण प्रार्थनेमध्ये हे शब्द वापरतात, जर आणि तर. हे काही नाही, आता मी खरंच सांगतोय. मी मगाशीच काय म्हटलं, आपल्याला खरं खोटं वाटतं, खोटं. आता मी ते सांगतोय, खराला खरं म्हणा. किती जण प्रार्थनेमध्ये जर आणि तर वापरतात. जर प्रभू ह्या जगात तू असला ना, मला उठून चालायला लाव. नाही म्हणत हे कोणी, म्हणतात 100% म्हणतात, 100% म्हणतात. मी म्हणतो 10 वर्षापासून विश्वासात असणारे व्यक्ती सुद्धा म्हणतात, प्रभू तू जर खराच असशील ना, जर. आणि ज्यावेळेस परत काही समस्यातून बाहेर यायचं असेल तर उत्तर वापरतो, प्रभू मला तुला खूप काही द्यायचंय, पण जर तू मला दिलं तर मी तुला. शब्द खरंय का नाही? आता मला तुम्हाला सांग, ही प्रार्थना तुम्ही करताय का नाही? जर आणि तर. ही भाषा कोणाची आहे? कोणाची आहे ही भाषा? कोणाची आहे ही भाषा? कोणाची? बोला बोला, बरोबर बोलतोय तुम्ही. ही भाषा कोणाची आहे? ही भाषा कोणाची आहे? ज्यांचा विश्वास आहे कमी आहे त्यांचा. ही भाषा कोणाची आहे? पेत्राची. ओके, ही भाषा कोणाची आहे? शिष्यांची. ओके, ऐका, तुम्हाला ऐकायचं ही भाषा कोणाची आहे? नक्की ऐकायचं आहे का? पण जर ऐकायचं असेल तर बदलायचं पण असं, फक्त ऐकू नका. कारण ऐकल्याच्या नंतर तुमच्या मनाला मोठा धक्का बसणार. ही भाषा कोणाची आहे? या मत्ती शुभवर्तमान 4 अध्यायामध्ये वचन 3 वाचूया पटकन. ऐका, तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी होण्यास आज्ञा कर. तू कोणाचा मुलगा असेल तर, ह्या शैतानाला माहिती होता हा देवाचाच मुलगा, पण त्याला काय म्हणतो, तू जर देवाचा मुलगा असशील तर या धोंड्याला भाकरी होण्याची आज्ञा कर. काय शब्द वापरला त्याने? ऐका ऐका, काय शब्द वापरला? मी चुकीचं नाही बोलत आहे, मी तुम्हाला बायबल मधून सांगतोय. ही घटना जोपर्यंत तुम्ही तपासून घेणार नाही, तुमच्या आयुष्यामध्ये हे शब्द बोलणं बंद करणार नाही. मग गरजेचं का नाही हे शब्द सांग, हो का नाही? आजपर्यंत किती वर्षापासून तुम्ही देवात नाही? 5 वर्ष, 10 वर्ष, 3 वर्ष, 7 वर्ष, 1 वर्ष. पण प्रार्थना आपली जर आणि तरच आहे ना. हे जर मी सांगितलं नाही तर
अजून आयुष्य आपलं जाईल. आपण हे प्रार्थना करत राहू ना, जर आणि तर. आता समजू द्या, इथं काय परीक्षक येशूला म्हणतो, तू देवाचा पुत्र असशील तर या धोंड्याला भाकरी होण्याच्या आज्ञा कर. तर शब्द वापरला. पुढे तिथंच आपण 6वं वचन वाचूया. आणि तू जर देवाचा पुत्र असशील तर खाली उडी टाक. काय म्हणलं? तू जर देवाचा पुत्र असशील तर, असा शब्द वापरला. जर आणि तर वापरलाय का? खाली उडी टाक. कोण बोलतंय? कोण बोलतंय? मला ऐकायला कमी येतं. कोण बोलतंय? मोठाने कोण बोलतंय? कोण बोलतंय? तुम्ही तर प्रार्थना करणारे लोक आहे. हे शब्द कुठून आले? 9वं वचन वाचूया. आणि त्याला म्हटले, ऐका, तू पाया पडून मला नमन करशील. पुढे तर हा शब्द मोठ्याने म्हणाले. तर मी हे सगळे काही कोण म्हणताय? त्याच्याकडूनच घ्यायचं, त्यालाच द्यायचंय. पण काय म्हणतो? तुम्हाला दिलं तर मी तुला देईन. नाही समज. शैतानाचं अस्तित्व काही नाहीये परमेश्वराशिवाय. त्याने टिकवलंय त्याला, कारण त्याला काय करायचं? लोकांसमोर जलील करायचं, लोकांसमोर त्याचा अपमान करायचा शैतानाचा. एका क्षणामध्ये परमेश्वर शैतानाचा नाश करू शकतो, पण त्याला अख्ख्या जगामध्ये लोकांना दाखवायचंय. जे लोक त्याच्या पुढे नतमस्तक होत होते ना, ज्याला देव समजत होते ना, आज तो कुठे आहे? माझ्या पायाखाली. हे दाखवण्यासाठी प्रभू त्याला ठेवलं, तिथं ठेवत. हालेलुया. आणि तो परमेश्वराला म्हणतोय, तू जर माझ्या पाया पडशील तर मी हे तुला देईन. तू जर मला नतमस्तक होशील तर वैभव तुला देईन. आणि त्याचाच आहे ते. आपण मी कधी काय बोलतो, प्रभू मला हे भेटलं तर मी तुला, प्रभू मला माझं जे काय ते तुम्हाला द्यायचं. ऐका, माझं जे काय ते तुम्हाला द्यायचं. प्रभू काय म्हणतो? जे तुझ्याकडे ते दे. काय म्हणतो? जे तुझ्याकडे ते दे. दुसऱ्याकडून घेऊन तुला द्यायचं नाहीये. आम्ही म्हणतो पगार येऊ दे ना, मग देतो. बरोबर आहे ना? काही चुकीचं बोलतो का मी याच्यामध्ये? हेच बोलतो ना, आमचं पीक निघू दे मग मी तुला देतो. असं जर असतं तर आपण पीक निघायला मला वाटतं जवळजवळ 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो, हो का नाही? 3 ते 4 वर्षामध्ये, 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये एकही दिवस आपण उपाशी राहतोय का? मग का पिकाची वाट पाहतो? पगार महिन्यातून एकदा येतो. कोणती तारीख असते त्या तारखेला तो पगार येतो. पण तोपर्यंत 30 दिवस तुम्हाला काम करावं लागतं. ते 30 दिवस तुम्ही उपाशी राहताय, हो का नाही? बोला ना तुम्ही मला. मग काय म्हणता? माझा पगार झाला तर खरंय का नाही? इथं शैतान तोच म्हणतोय, मी तुझ्याकडूनच घेणार आहे आणि तुलाच देणार आहे. पण तू जर मला दिलं तर, प्रभू म्हणतो मी तुला देतच नाही ना. तू माझ्याकडून घेऊन मला देतो, नको ना त्यापेक्षा मला. नाही समजलं तुम्हाला? आम्ही आशीर्वादित का होत नाही? हेच कारण आहे. तुम्हाला दिलं तर, तुम्हाला दिलं तर, तुम्हाला दिलं तर, आणि असं जे म्हणणार आहे तो काय तुम्हाला देणार नाही आणि तुम्ही काय त्याला देणार नाही. पण तुम्ही जर म्हटलं आहे ते मी तुला देतोय, त्यावेळेस तो म्हणाल माझ्याकडे पण जे आहे ते मी तुला. जर आणि तर हे फार खतरनाक आहे, नाशाचं कारण आहे. आणि हे शब्द कोण वापरताय? आता कोण वापरताय? येशूला काय म्हणतो? प्रभू. शब्द बघा तिथं काय लिहिलं 28 मध्ये. तेव्हा पेत्राने उत्तर दिलं, प्रभूजी. आता इथं भूत नाही म्हणत आहे, आदर पण देतो आणि कोड्यात पण बोलतोय. प्रभूजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे मला येण्यास आज्ञा द्या. इतकं सांगून त्याने आज्ञा पाळली नाहीये. ही आज्ञा पाळेल का तू? हसायला आलं, समजायला मी काय म्हणतो. एवढं सांगून त्याला ती आज्ञा समजली नाही. हे खरंच आज्ञा समजलं का? आपल्या बाबतीत आहे. तुम्ही असं काहीतरी सांगा बाळासाहेब, असं काहीतरी सांगा की आम्ही ते करतो. पण इतक्या दिवस काय सांगत होतो तुम्हाला, हो का नाही? आता इथं पेत्रा तो शब्द वापरतो येशूला, तर मला
आज्ञा कर. अजून थोडं सुरुवातीच्या पुस्तकावर आदम आणि हवाकडे. उत्पत्ती 3रा अध्याय वचन 2 मध्ये शैतान जातो आणि शैतान काय करतोय? हवाला विचारतोय, तुम्हाला परमेश्वराने कोणत्या झाडाचे फळ खायला सांगितलं? बोलतो का नाही? त्याला फक्त तिला एवढंच विचारतो, तुम्हाला परमेश्वराने कोणत्या झाडाचं फळ खायला सांगितलं नाही? कोणत्याच नाही का? तुम्ही ते सगळ्या झाडाचं फळ खायला सांगितलं. पण दुसरा वचन स्त्रीने सर्पास म्हटलं, बागेतल्या झाडाची फळे खाण्यास आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या फळाविषयी देवाने आम्हाला सांगितले आहे, ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका. कराल 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 तिथं पण काय आला शब्द? तर मरा. आता तुम्ही बायबल पूर्ण वाचा, मी लिहून देतोय आज तुम्हाला. परमेश्वरने हा शब्दच वापरला नाही की तर तुम्ही मरा. खाताल तसा शब्द या तुम्ही परत उत्पत्तीमध्ये 2रा अध्यायामध्ये आणि वचन आहे 17. असं लिहिलंय, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. असा शब्द. पण हे काय म्हणतील? स्पर्श केला तर? तरचा शब्द कुठून आणला? तर परमेश्वराने नव्हतं वापरला हा तर शब्द. समजतं मी काय म्हणतोय? हेच मला तुम्हाला सांगायचं. आजच्या वचनातून लक्षात ठेवा, तुमची प्रार्थना आता बदलायची. प्रार्थनेमध्ये जर आणि तर हे 2 शब्द काढून टाकायचे आणि मग दुसरे शब्द वापरायचे. मग बघा, देव तुम्हाला आशीर्वादित करतो. पेत्रा असंच म्हणतोय, प्रभू म्हणतोय याला अजून सुद्धा कळत नाही, हा तरच म्हणतोय, हा तरच म्हणतोय. या काय म्हणतोय? तुम्ही पुढे जर वाचलं 29 मध्ये असं लिहिलं, त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून 22 पर्यंत येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून जाण्याची तयारी करू लागला. आता महत्वाचा विषय, थोडं मला संपवायचंय, फक्त माझ्याकडे. तो कुठे आहे? पेत्रा जहाजात आहे. येशू कुठे आहे? पाण्यावर. हा येशूला काय म्हणतो? मला तुझ्याकडे येण्याची आज्ञा कर. येशू त्याला आवाज देतोय, ये. आधी पेत्रा सोबत अजून कोण होते? 11, म्हणजे टोटल 12 होते का नाही? हे 12चे 12 कुठे होते? बोला, जहाजामध्ये. आता हा हिम्मत करतोय त्याच्या आवाजामुळे जाण्यासाठी बाहेर पाऊल टाकायला लागला. 11 शिष्य म्हणतो, जाऊ नको, समजतं मी का? जाऊ. कारण आधी त्यांनी काय म्हटलं, हे कोण आहे? आणि आता काय म्हणतो? जाऊ नको, झपाटून तुला ते अंगात घुसल तुझ्या. ते भूत येते, तुला कळतंय का? जाऊ नको. पेत्रा तुला सांगतोय जाऊ नको. लोक वरडत असते, त्याला पकडून ठेवत असत, याला वर जाऊ नको देऊ. काय म्हणतात? याला जाऊ देऊ नको. माझ्याकडे मला तुम्हाला सांगायचं, हे मी खरं वास्तविकता सांगतोय. आज तुम्ही देवाकडे आलाय, देवाने तुम्हाला कोणाकडे पाठवलंय? माझ्याकडे पाठवलंय. ही तुमची इच्छा होती की माझ्याकडे येण्याची, की तुम्ही तुमच्या मनाने आलात? अजिबात. तेव्हा तुम्ही माझी इच्छानुसार तुमच्यावर भेटतात. आता तुमचं काम होतं, जे तुमच्या जीवनात बदल घडलेत ना, लोकांना इथं आणायचं. पण आम्ही काय करतो? येतो, लोकांना आणतच नाही. लोक तिकडं कशाला न्यायचंय त्याला? तिकडं कशाला पाठवायचंय त्याला? हेच भावना जर माझ्यात असते ना, 4-4, 5-5 चर्च उभा राहिले नसते. सगळ्यांना म्हटलं असतं, इथं या. येतं लक्षामध्ये? एकत्र या. गच्च भरलं असतं. पण मी तुकडे केले त्याचे. तिथं तुम्ही जा, इथं तुम्ही जा. 12 शिष्यांपैकी एकाने हिम्मत केली येशूकडे जाण्याची. 11 त्याला पकडतात, जाऊ नको, जाऊ नको, तुझी दशा लय डेंजर होईल. जाऊ नको, तुझी दशा लय डेंजर होईल. काय होईल? दशा हे ऐकायला तयार नाही होत. नाही, बघू तर द्या नाही, काय होतं आपण बघू तर द्या. पण जर झालं, कदाचित लिहिलं नाही बरं का त्याच्यामध्ये, पण असं संवाद झाला असावा असं आपण पकडूया. काय तुम्हाला वाटतं ना? तो भूत आहे, पकड्यात भूत आहे. जर मला पकडलं, तुम्ही काय करा? मला पकडा आणि येशूकडे घेऊन जा सकाळी. रात गाई, बोला, रात गाई. हे आपल्यामध्येच राहू द्या.
बाहेर सांगू नका, पाय साहेबांनी असं सांगितलं. हालेलुया. समजतं मी काय म्हणतोय? ते असं बोलत असेल, हे मला याला ऐकायला येत नाही, जा तुला लयच अंगावर घ्यायची सवय आहे ना, जा. तू कधी ऐकलंय का येशूचं ना ऐकलं तर आमचं काय ऐकणार आहे? जा, जायचं, जा. मित्र जातो. काय करतोय? हळू 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 बाहेर येतोय, पहिला पाऊल टाकतोय, पण मनात धाडसच व्हायना. टाकू का नको, टाकू का नको, टाकू का नको. एक तर काय पाठ आहे, दुसरं काय थंडी आहे, तिसरं काय समोर भूत आहे, चौथं काय पाठीमागे 11 मुलं आहेत. पुढं नाही गेलं हे हसतील, तिकडे गेलं ते झपाटी, मध्येच थांबलं पुढे जाईल. करू तर काय? समजतं मी काय सांगतो? माझी पद्धत आहे सांगायची. तो पाय टाकतोय, थंड लागतोय, करून त्याचे पाय काय करताय, परत जहाजामध्ये घेतोय. परत लोक काय झालं, तू म्हणतो ना जायचंय, नाही मला जायचंय, पण मला त्याच्याकडे जाण्याची भीती नाही वाटत आहे. या पाण्यात पाऊल टाकलं ना लय थंड लागतं, त्याची भीती वाढते. समजतं मी काय म्हणतो? त्याच्याकडे जाण्याची भीती नाही आहे, पाण्यात पाऊल टाकलं ना ते पाणी थंड लागतं ना त्याची भीती आहे. चालायला की मी आता चालत जाईल त्याच्याबरोबर. काय म्हणतोय तो? मला काय पोहता येत नाही का? मी जायला पवत पवत त्याच्याकडे, पण काय होतंय, पाणी लय थंड आहे. येशू त्याला म्हणतो, पेत्रा तू सांगितलं ना मला आज्ञा कर, मी तुला सांगितलं ना ये. आता तू पाण्यात उतरायचे बहाणे करतोय. थंडी आहे, ऊन आहे, पाऊस आहे. आहेत का आपल्या मध्ये असे कोणी पेत्र? थंडी, हिवाळा, पावसाळा, उन्हाळा आहेत का? नाही ना. प्रत्येक शिष्यावर, प्रत्येक व्यक्तीवरून बायबल आपल्याला शिकवते, बरोबर आहे? आता पेत्रावर शिकवते बघा. पेत्राने काय केलंय, इकडून तिकडून त्याने हिंमत एक केली. जे होईल ते आता, जे होईल ते आता. पाऊल टाकतोय, थोडीशी हिंमत, गार लागले पण सहन केला. पाऊल पाय वरती टाकला, दुसरा पाय उचलला, त्याने टाकला. आश्चर्यचकित झाला. आपण बुडालो असलोय, पाण्यावर उभा राहिलोय. थोडस काय आली त्याला, काय आली बोला, काय आली? कारण पहिला पाऊल टाकला नाही, दुसरा पाऊल टाकला, तो पाण्यावर उभा राहिला, बुडाला नाही. त्याच्यामध्ये काय आलं, काय आलं, काय आलं? आता त्याला लक्षात आलं, हा भूत नाहीये, हा दूत आहे, ज्याने परमेश्वराने आमच्यासाठी पाठवलाय. म्हणजे कोण, कोण आहे? आता काय म्हणतो, भूत नाहीये, कोण आहे, कोण आहे, कोण आहे? ऐकताय? येशू आहे. त्याच्यात हिंमत आली आणि तो पाण्यावर 2 कदम टाकले. शिष्याला म्हटलं, आता बघ मी पाण्यात बुडालो नाहीये, तुम्ही तर घाबरताय नुसतं. माझ्यासारखी हिंमत पाहिजे पाण्यावर उतरण्याची, पण आत काय होत होतं हे त्यालाच माहिती बरं का. पण तो 11 काय म्हणतोय, तुम्ही तर मला पकडून ठेवत होते, जाऊ देत नव्हते. बघ पाण्यावर थांबलोय का नाही, बघ बघ पाण्यावर थांबलोय का नाही, हे मी केलंय. मी काय म्हणतात, काय म्हणतात, हे मी केलंय. येशूने बोलवलं ते राहिलं बाजूला, हे यांना सांगतोय, बघ बघ पाण्यावर चालतं, बघ पाण्यावर चालतं. कधी कधी थोडं यायला लागलं ना, आम्ही असंच अहंकार करतो. बघ माझ्याकडे मला एक जर म्हणतो, अरे तुम्ही इतक्या दिवसापासून प्रार्थना करताय तरी तुमची अडचण आहे. मी आता जस्ट प्रार्थनेला सुरुवात केली, मी मागल ते देव मला द्यायला लागला. आता तुलना कोणाशी करतोय तो? 10 वर्षापासून असणारा विश्वासी आणि 5 मिनिटं झालेला विश्वासी, याच्याशी काय करतोय, काय करतोय? बरोबर आहे का नाही? मित्र त्यांना म्हणतो, मी पाण्यावर चाललो खाली. मग तो आता म्हणतो, बघ मी त्याच्यापर्यंत जातो. मग थोडस आता जरा पहिलं जरा घाबरत होता, आता ताट मान करून, कसा बोला, ताट मान करून, बोला ताट मान करून तो पाण्यावर चालू लागला. लक्षात येतं? पाण्यावर चालत चालत चालत, मी तर म्हणतो नाचतही गेला असेल, पण जाताना एकच विचार केला असेल, येशू तूच काय फक्त पाण्यावर चालतो, मी पण पाण्यावर चालतो. काय म्हणतो आता, येशू तूच काय पाण्यावर चालतो, आता मी पण जे तू करू शकतो ना, हा पट्ट्या लक्षात येते तुमच्या पिकाचा. काय म्हणतो मी, येशू तूच फक्त पाण्यावर चालू शकतोस का, हा सुद्धा
हा सुद्धा याच्याच प्रार्थनेचं उत्तर मिळतंय का? माझ्या पण प्रार्थनेचं उत्तर मिळतं. बघायचंय तुला, बघायचंय. समज एक हसण्यासाठी सांगितलं मी, पण हे खरं आहे. ज्याने त्याला बोलवलं त्याच्याशी सुलना करायला लागला. हा तू चालतो का? मी पण पाण्यावर चालतो. काय म्हणतोय? पहिला लांब होता म्हणून आवाज जात नव्हता, जवळ जवळ गेला जरा गर्वाने फुगत चालला. अजून जवळ गेला गर्वाने फुगत गेला. जसं जसं आपण येशूमध्ये वाढत जातो आपोआप घमंड यायला लागतो, अहंकार यायला लागतो, गर्व यायला लागतो. बरोबर आहे का नाही? हे खरं आहे का नाही? का खोटं बोलतोय? मी परत एकदा आठवण काढून देतोय. लोक खऱ्याला आणि खोट्याला तो पाण्यावर चालत लागला. चालत असताना येशूची बराबरी करू लागला. आणि ही बराबरी करणं ही कोणाची पद्धत आहे? कोणाची पद्धत आहे? शैतान काय म्हणतोय? या परमेश्वराच्या सिंहासनापेक्षा थोडस उंच माझं काय असावं? काय असावं? आला का नाही बराबरीचा हिस्सा? इथं पेत्र पण चालता प्रभू बघ आता तुझ्या हाईटेप्रमाणे आलं का नाही? आता तुझ्या लेवलचं आहे का नाही मी? मग आता ह्या 11 शिष्याला सांग की मी जबाबदारी घेतोय, मी हे करतोय. कारण बघ तू मेलेलं जिवंत करतोस ना, मी पाण्यावर पण चालून दाखवतो. आता या लोकांना सांग, हे घाबरणार आहे, हे घाबरते, यांना काही येत. मी चाललो का नाही मला तुझ्या बरोबरीचा कर. कारण याच्या शिष्यांमध्येच मला सांगितलं, मागे मी सांगितलं की प्रभू आमच्यामध्ये कोण मोठा, आमच्यामध्ये कोण मोठा. प्रभू म्हणतो पहिलं एक काम कर, स्वतःला नम्र कर, त्याचे पाय धो. शिकलोय ना आपण, हे नम्रपणा आणला ना शिष्यांमध्ये. पण इथं तेच करतोय. त्यांना सांग मी जबाबदारी घेणार आहे आता तुझ्या नंतर. कारण याला लय वेळेस सांगितलं पेत्राला की मी तुमच्यामध्ये थोडे दिवस मी परत जाणार, जिथून आलो तिथं जाणार. हे त्याचीच वाट पाहत होता कधी जातोय. 3 वेळेस नाकाराचं अजून एक कारण आहे. ऐकायचं? येशूला 3 वेळेस नाकारायचं अजून एक कारण आहे. कंटाळा आला असेल तर उभा राहूया, परत बसूया. ऐकायचं का तुम्हाला प्रकटीकरण? तुम्हाला भविष्य ऐकायचं, तुम्हाला वचनाचं भविष्य ऐकायचं नाही. पेत्राने किती वेळेस नाकारलं देवाला? किती वेळेस नाकारलं? ते 3 वेळेस नाकारायचं कारण ऐकायचं का तुम्हाला? जो पेत्र मरायला देवासाठी समोर जात होता, तो पेत्र इथं 3 वेळेस का नाकारतो माहिती तुम्हाला? कारण त्याला माहिती होतं हा लवकर जाणार आहे, हा स्वर्गात जाणार आहे. पण याच्यानंतर हे जे 11 शिष्य आहेत ना, हे मला धरून 12 शिष्य आहेत ना, आमच्यामध्ये वडा चढ आहे. कारण जर येशूच्या नंतर कोणाचा तरी नंबर यायला लागेल का नाही? कोणाला तरी पुढे करावं लागेल का नाही? कोणाला तरी मान द्यावा लागेल का नाही? कोणाला तरी अधिकार द्यावा लागेल का नाही? मग येशू गेल्यावर कोण पाहिजे? मी याच्या सोबत गेलो तर कोणी तर 3राच नंबर घेईल. मी त्याला नाकारतो, येशूला क्रूसावर चढवतो आणि मी यांच्या सोबत काय करतो? जबाबदारी नाही, यांना माझ्या हाताखाली ठेवतो. येतं लक्षामध्ये? म्हणजे त्याला येशूचा पूर्ण काय घ्यायचा होता? काय घ्यायचं होता? बोला काय घ्यायचं होता? तुम्ही बायबल व्यवस्थित वाचा, लक्ष देऊन. उगाच पेत्र आणि यवनामध्ये प्रभू तुझा आवडता पण आहे, सांग ना प्रभू तुझा आवडता पण आहे. याला वाटलं मी पुढे केल्यानेच मी आवडतो चालतो. येऊयात मेन गोष्टीकडे. हे चालत गेला आणि मनामध्ये लय विचार करत गेला. येशूने ओळखला आणि म्हटलं हा व्यक्ती ना फार वेगळा आहे. जेव्हा काही बोलतो ना, काही कृती करतो ना, कुठानाच करतो ना. आता बी येताच कुठाना करत आलोय माझ्या. आणि तर कुठाना केला हा भूत आहे. इकडून तिकडून हिंमत आली माझ्यापर्यंत यायला लागलं तर अजून कुठाना करतोय. मी याच्या बराबरीच म्हटलं याला एकदा का व्हायला सबक शिकवायला लागत. काय म्हणतोय? काय म्हणतोय? वाचा 30वं वचन. परंतु वारा पाहून, पाण्यावर चालत होता, वारा सुटला आणि वारा पाहून गेला. आणि आता ऐका, इथं तुम्ही बसलाय बरोबर, आजपर्यंत वाऱ्याचा अनुभव तुम्ही घेतला का? वारा कधी लागला का तुम्हाला? हवा आली का? पण त्या हवाला तुम्ही कधी पाहिलंय का? हवा दिसली का तुम्हाला? हवा
आपण म्हणतो तिकडून हवा आली, पण दिसली का तुम्हाला? ती हवा वावटळ घेऊन येते, धूळ घेऊन येते, कागद घेऊन येते, पिशव्या घेऊन येते, कपडे घेऊन येते, ते दिसतं, पण हवा दिसते का? पेत्रला इथं वचन काय सांगतं? आणि वारा पाहून तो भ्याला, त्याने वाऱ्याला पाहिलंय आणि मग तो घाबरला. बघा, ज्यावेळेस तुमचा विश्वास डगमायला लागतो, ज्यावेळेस तुमच्यामध्ये अहंकार यायला लागतो, ज्यावेळेस तुमच्यामध्ये गर्व यायला लागतो, त्यावेळेस तुम्ही विश्वासातून खाली पडता. आणि ज्यावेळेस तुम्ही खाली पडता त्यावेळेस तुम्हाला समस्या सुद्धा काय वाटू लागते. कधी कधी आपण काय करतो, मी म्हटलं खोट्याला खरं, खऱ्याला खोटं करतो. हा जो वारा होता त्या वाऱ्याला घाबरला, त्याला वारा दिसला. ऍक्च्युअली वारा कोणाला दिसत नव्हता, पण याला दिसला. कसा दिसला मला माहिती नाही, याला दिसला. आणि त्याला बरं वारा दिसला तर घाबरायचा प्रश्नच नव्हता. हा कोणाला पाहून चालला होता? कोणाला पाहून चालला होता? मग वारा याला दिसला तर येशूला दिसला नसेल का? मग यालाच दिसला का? मग येशू पण घाबरला पाहिजे होता, हाच का घाबरला? आम्ही सुद्धा येशूच्या वचनापासून आमचं मन थोडंसं दुसरीकडे करतो, आमचं नजर थोडीशी दुसरीकडे करतो ना, आमचे विचार थोडस वेगळं करतो ना, आमची कृती थोडीशी वेगळी करतो ना, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काय लय लागते? काय येत आहे? काय लागतंय? येशूने त्याला बोलवलं होतं की ये मी तुला मोठं करू, ये तुला मी उंच करू, पण येताना तो अहंकार घेऊन आलास. पाहिजे काय? धाडाशी वारा वाहिला, तो उडायला लागला. उडत असताना त्याच येशूच्या नावाने हाक मारायला लागला, येशू येशू येशू. पडू लागलाय मला मला. ज्याने त्याला बोलवलं त्यानेच त्याला 31 वचन सांगतोय, येशूने हात पुढा केला, त्याला पकडलं, पाण्यातून बाहेर काढलं. येशूनेच बोलवलं, तो बुडला त्याच्या चुकीमुळे, पण येशूनेच त्याला काय केलं? काय केलं? काय केलं? काय केलं? आज आपण जे विषय शिकतोय ते कोणता आहे? बोला. नाही, जो आहे बोलवणारा, म्हणा, जो आहे बोलवणारा तोच आहे वाचवणारा. तुम्हाला इथं देवाने बोलवलंय ना, देव तुम्हाला बोलवते तर तुमचे संकट दुःख पाहत नाही का? बुडताना त्याला पाहिलं, त्याला बाहेर काढलं, तुम्हाला पाहणार नाही का? नाही, फक्त काही गोष्टी सोडून द्या, काही गोष्टी सोडून द्या. 11 शिष्य पाण्यावर चालत असताना पेत्राला जाऊ नको म्हणत होते, पण त्याने ऐकलं नाही. पेत्रा गेला, पण जात असताना थोडा थोडा अहंकार पण येत गेला. मग तुम्ही तुमचं ऐकलं असतं मी तिथंच बसलो असतो. चालत आलो म्हणून येशूपर्यंत जावं लागलो. अहंकार, गर्व, मीपणा यायला लागला आणि तो त्याला पाण्यामध्ये बुडवायला लागला. आम्हाला पण लोक म्हणतात, काय जातात चर्चला त्या 9व्या पाचशेच्या, कशाला जाताय तिथं? दुसरीकडे जा, दुसरीकडे चर्च आहे. तुम्हाला लोक यायला रोखवतील, पण पेत्रासारखे त्या 11 जणांचं ऐकू नाही. समज पेत्रासारखा त्या 11 जणांचं, ते 11 जणांचं ऐकलं असतं तर त्याला पाण्यावर चालण्याचा अनुभव आला असता का? बोला ना, ऐकलं का त्याने? मला आनंद ह्या गोष्टीचा, निदान 12 मध्ये एक तरी आहे ना देवापर्यंत येण्याचा प्रयत्न करा. आम्ही येतच नाही. या थोडस समस्या सगळ्याला, जे 11 शिष्यांना होती तीच पेत्राला होती, ज्याची भीती 11ला होती तीच पेत्राला होती. पण पेत्रा आला का नाही नावेतून बाहेर? तुम्ही कधी आला तुमच्या सजवलेल्या जगाच्या बाहेर? याल का नाही? याल का नाही? या उभे राहूया.